ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं। ते 86 वर्षांचे होते। उद्या शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। उद्या सकाळी 11 वाजता त्यांचं पार्थिव आयुकामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल। आंतरराष्ट्रीय स्तरावर खगोलशास्त्रातील त्यांचा अधिकार जगमान्य होता। जयंत नारळीकर तेवढ्याच रसाळ भाषेत मराठी विज्ञान कथा लिहिण्यासाठी देखील लोकप्रिय होते। 2021 मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथा लेखक अशी त्यांची आजवरची ओळख राहिली आहे। 19 जुलै 1938 मध्ये कोल्हापुरात त्यांचा जन्म झाला आणि शालेय शिक्षण वाराणसीत झालं। 1957 मध्ये विज्ञान शाखेत प्रथम क्रमांकासह त्यांनी पदवी मिळवली। केम्ब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेट, रँगलर पदवी, खगोलशास्त्राचं टायसन मेडल आणि स्मिथ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। 1972 मध्ये TIFRचं ते प्रमुख होते। त्यांनी प्रमुख पद भूषवलं होतं। 1988 मध्ये पुण्यात आयुका संस्थेचे ते संचालक होते। विज्ञानाला कल्पनाशक्तीची जोड देत नव्या पिढीसाठी त्यांनी विपुल असं लिखाण केलं। नारळीकरांची पुस्तकं विविध भाषात भाषांतरित केली गेली। नाशिक इथल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या निधनानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातून काय प्रतिक्रिया उमटतायत पाहूया। डॉक्टर जयंत नारळीकर यांचा दुःखद निधन हे आपल्या सर्वांकरताच अतिशय धक्कादायक आहे। खरं म्हणजे या संपूर्ण क्षेत्राला त्यांनी दिलेलं योगदान हे इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखं आहे आणि निश्चितपणे त्यांच्यासारखा व्यक्ती गेल्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। नारळीकर स्वतः वैज्ञानिक फक्त नाही, गणितज्ञ ग्रेट होते। त्यांची पुस्तक मराठी भाषेमध्ये अनेक गणितज्ञांच्या, माझ्या गणिती पुस्तकात सुद्धा खूप आम्ही हे केलं। पण नारळीकरांचं लेखमान लिहिलेली होती की गणितज्ञांच्या गमती जमती, म्हणजे गणित आणि विज्ञान दोघांमध्ये त्यांना प्रचंड गती होती, रुची होती आणि त्यांनी ते पॉप्युलर करण्याकरता खूप प्रयत्न केले। मला असं वाटतं की महाराष्ट्र काय संपूर्ण भारत किंवा कदाचित जग हे त्यांचं पूर्णपणे ऋणी आहे। मला असं वाटतं आपण सगळ्यांनी अंधश्रद्धा सोडून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद स्वीकारणं म्हणजे खरं म्हणजे नारळीकरांना श्रद्धांजली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।